बुवा बुवा आपण काय बोलतो लोकांकडे पोचो हवा. काय जोक करतोय ना, आता जोक करतोय ते कविता वाचतोय हेच काय आम्हाला समजलं. आणि गाणे पण कशी सिलेक्शन करतो असं आहे. मेरे झोपड़ी के बागा जब भूल जाएंगे हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का, मेरे भारत का, मेरे भारत का बच्चा ये जय राम बोलेगा. पुण्यभूमीवर दोन राजाचे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार वयावर, एक त्या रायगडावर, रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला.
भगवान जान आहे, भगवान जान आहे, रायगड किल्ला महाराजाचा जान आहे, रायगड किल्ला महाराजाचा जान आहे, रायगड किल्ला महाराजाचा जान आहे, रायगड नतमोदकी नाकामधी गे रंबा, नतमोदकी नाकामधी गे रंबा, सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी, 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 नतमोदकी गे रंबा, नतमोदकी गे रंबा. हा घरी पाणी बिणी भरून नाही होत दत्तगुरु म्हणतात 24 गुरु केल्याने आणि 24 म्हणतं पुत्र म्हणतं गुरु. अरे वेड्या 24 गुरु वेश्या, जी वेश्या व्यवसाय होती तो गुरु केल्याने की आलेल्या गिऱ्हाईकाचा सन्मान कसा करावा हा गुरु केला. वा जरा पोती पुराणे चाल त्याला काय तसा विशेष नाही बुवा. त्यांना संधी दिली होती पण त्या संधीचा त्यांना काय सोनं करता आले नाही. तर ह्या ठिकाणी आता सुंदरसा एक गजर सादर करतोय. विठ्ठल 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 आमच्या पाटील बुवांची सुंदर सुंदर अशी गाणी गजर होऊन गेली. हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा, हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा, हरिनामाची जमा रखमाई रुसली पांडुरंगावरी होती, पांडुरंगावरी भगवंत
पांडुरंग काम करतायत, संतांच्या घरी लागतायत, त्या आधारावरती गजर आहे. कारण रुक्मिणी माता बोलते की बा देवा तुम्ही नित्यानंद संतांच्या घरी का जाता? म्हणून बघा संतांच्या घरी कसे देव राबलेले आहेत त्या गजरातून सांगताय का. विठ्ठल सांगे रखमाईला, विठ्ठल सांगे रखमाईला, भक्तांच्या ऋणाला पुस्तका बेचारला, भक्तांच्या ऋणाला पुस्तका बेचारला. त्यात काय झाले तुला रुजायला, त्यात काय झाले तुला रुजायला. मंदिर एकच आहे पण त्या मंदिरामध्ये रावळ दोन आहे. एका रावळामध्ये माता रुक्मिणी आहे, एका रावळामध्ये भगवंत पांडुरंग हनुमंत आहे. जिवंतपणे स्वर्गात गेले कोण? माझा संत तुकाराम महाराज. म्हणून बघा त्या संताकडे बसायला साधी घोंगडी नव्हती, बसायला साधं बारदान नव्हतं. असं या भगवंत पांडुरंगाने त्या तुकाराम महाराजांसाठी पुष्प विमान पाठवलं. म्हणून बघा विमान पाठवले तो भोगाला, विमान पाठवले तो भोगाला. तुकाराम महाराजांनी देहू गावामध्ये देहू डोंगरावरती जाऊन 7 कोटी अभंग रचना केली आणि ते अभंग देहू गावामध्ये इंद्रायणीमध्ये बुडवण्यात आले. पण तुकाराम महाराजांची ती गाथा 13 दिवसांनी वरती आली. म्हणून ऐका त्यांचा गाथा पाण्यात नाही बुडला, त्यांचा गाथा पाण्यात नाही बुडला. 13 दिवस त्याने उपवास केला, 13 दिवस त्याने उपवास केला. एक दिवस तू उपवास करून कळेल मग तुझला.
नाही घाल, पहिले बुटबीट घालायचं होतो. आता कोण नाही म्हणून सांगतो तुमका, त्याला सांगू नको. ह्याच्यात लॉकडाऊनमध्ये सगळं बंद होता ना, तो दिव्या दिलो होतो माझ्या दिव्या तुम्ही माका म्हणता बुवा सॉक्स हवे. सॉक्स हवे म्हटल्याच्या नंतर आता त्यावेळी एक सिस्टम होते बघा. पहिले सॅनिटायझर लावायचे, त्यावेळी फॉलोच करायचे लोक. सॅनिटायझर लावणं, पाण्याने हात धुणं, पाण्याने पाय धुणं. तो सॉक्स घेऊन गेलो, त्या दुकानदाराने काय केलं, ह्याच्या पायात पहिलं सॅनिटायझर लावलं आणि पाय पुसून घेतला. सॉक्स घ्यायचे ना, नंतर त्यांनी सॉक्स घातला. सॉक्स घातल्याबरोबर तो दुकानदार म्हणता सॉक्स म्हणता बरोबर बसून त्या त्याला म्हणता बुटात घालायला म्हणता फिरून दाखवा. बुवा सॉक्स घातला आणि बुटात पाय घातला आणि अशी 2-3 फेरपटके मारला. नंतर बरोबर बसले. बरं त्या वाहनांच्या मारवाड्यांची सिस्टम आहे. तुम्ही या काय घेतात म्हणजे पुन्हा विचारतात भाऊ आणि काय घेणार का, तर बुवा विचारतात बुवा सॉक्स घेतला आणि काय तुमका हवा होता का. आता लॉकडाऊन हवा तर घडी म्हणतात दुकान उघडूक मिळत नाही, तर तुमका आणि काय हवा काय, तर म्हणता माका म्हणता आणि हवा होता आणि माका हवा होता. पण म्हणता तुमचं मी सॉक्स घेऊन केले तेव्हा तुम्ही एवढी सेवा माझी केल्यात म्हणता माझा मन भरून येला, म्हणून म्हणता मी आता दुसरी माझा प्लॅन चेंज केला. आता काय घ्यायचा होता, नाही म्हणता माका म्हणता अंडरवेअर घेऊन होतो. आणि त्या भजनामध्ये एवढे रंग झाले की स्वतःच्या पोटच्या मुलाला पण त्यांनी त्या मातीमध्ये थापावून टाकलं. म्हणून म्हणते बघा भजनात किती रंग व्हायचं ते. एक सल्लो द्यावा. असं डबल बॅरिंग असेल ना तर 4-5 ना साऊथ इंडियन मद्रासी पिक्चर बघून द्या. त्याने मुसंतर त्या ताकद छाप माझ्या ना ह्या का बोलता का त्या का समजत नाही. हा या टाका पुष्कळ आता भाई गेलो हवीत नाही आणला तो बहुतेक पाणी बिनी भरून गेलो वाटतं घरात. हे एरियातले पण हा
जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए। मेरे घर के मेरे घर के मेरे घर के आगे साइना, काय गाणं म्हणता दादा? हां आहे ना, जेवलो ना बुवा बरोबर. त्या काय गोळी दे, आता एक कॅप्सूल दे, कॅप्सूल दे का, एक कॅप्सूल दे का मग तुझी मुळीत नव्हतं रे काना माझ्या मना, काना 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 का तुझ्यासाठी काय ऍक्शन करतात, तुझ्यासाठी पाहुणे जेवला बहुतेक रुपये पडला तर फॅन. मुळीत नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले, तुझ्यासाठी तुझ्यासाठी पेटो जरा तरी पेटो शाप मार्गाव लग्न लावू, हा लग्न लावू. याच्या पुढे बाहेर घेतला सकाळपासून त्याला चांगले मद्रासी पिक्चर दाखवायचे चांगले, ते बघून पण नाही लिहिलो लाईन एवढी लवली मिरची आणायची मध्ये कापायची आणि मागणं लावायचं, तू साठ जातो बघ. काय लग्नाचे गाणे घेतला, अरे लग्नाची गाणी कशी आहे, रुजून भाजंत्री वाजती मोरे कैवाती, नवरा देव नवरा
काय झोडलं आहे का हे झेडी बघा बघा रेंजा दिली तरी वांदे असतात रे काय हे काय नाही 100 वर्ष ना कोण जगणार आता 50 ते 60 करार केलेलो आपण 50 ते 60 वर्ष आता 40-45 वर्ष होईल रेंजा दिली काय नाही फक्त येतो काय त्याला अंगत धरला नाही तर लग्न बघा लग्न का बघा काही काय नाही काही सकाळ डांबतो दुपारी डांबतो रात्री थांबतो आणि हल्ली काय काय एवढे शिकलेले लोक ना शिकलेले हॉलवरनं आणि मुलं जातात काय करतात काय माहिती हॉलवर आणि मुलला पोरं वाकलेली नाही देवाचं काय अरे घरी या देवाने काय पाया पडला पण गावचे लग्न ते लग्न म्हणजे लग्न आधी गोटी की गाठी आधी गोटी दुसरी म्हणतात मग मध्ये काय तिसरी म्हणतात बायो हळद लावतो तोडी तिसरी म्हणतात दादा तू म्हणजे आणि नवरो जुनावलेलो असतात ते काही हळद लावतात आणि ते काय म्हणताय का जुनवडे जुनवडे दुसरे म्हातारे असतात ते झटकन ते काय करतात तुका कसं कळलं हळद लावताना हात लागलो आलियन मोठा फॅट दिलेला हळदीचा जवळजवळ 20-25 किलो हळद आणतो कपडे पण हळदीचे सगळा गली भर हळद पण तुमचा खरा सांगता तुम्ही मार्क करा जो रात्री हळदी असता ना रात्री हळदी तो सकाळी लागणार नसता त्याचे सगळे आंबेळत असतात पॉकेट देणार का विश्वास पण नाही तो एक देईल की नाही तो नवऱ्या आणि तो लग्न जायचंच नाही ती गँग वेगळीच असता फक्त पोरग्यांना सांगणार पाकिट घेऊन येतोय जो चाललो बांब लाव झिंया चिंया करतो हराड बांब लावून येतात मग लग्न बघा कसा लागतात गाणं वा हा
नंतर दुसऱ्या दिवशी काय असता हा आणि मग नाही दुसऱ्या दिवशी पूजा 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 बरोबर बुवा पूजा असता. आमचे बंटी गोसावी यांच्यावरून 100 भावंतरीचे दशावतार हवा. होय होय हा 100 रुपये पैसे घाल. धन्यवाद धन्यवाद. रंगकामाका 100 रुपये हो. आता काय आहे? आणि मग परतवान बुधवार रविवार परतवार टन वाजलं टन वाजलं टन वाजलं नको तुला वाजला ना मटाल चुकला टन वाजलं मटन शिजलं टन वाजलं मटन शिजलं काकांना लोक तयार. गणधावर अरे गाणं कसं गणधावरे गणभावरे गणधावरे विषय समजलो तो मजा म्हणून गाडी घेतलेला जर त्याला पुढे जायचं असतं ना हा तो मग तो बसलो असतो त्याका भजन या काय सांगायचं तुझ्या तो खैतरी वाज काढत असतो हा फुल मनोरंजन करतो फुल होय भावंतरी एक पोवाडा लागला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने भूमीचा कन्ननादन पळतो झालेला भावंतरी. ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझंबे कर्म प्रारंभे जपावर
वाजवला पाहिजे म्हणतो म्हणतोय अतिना मनात साधू करताना अतिना मनात साधू माझ्या झालेल्या या राज्यातली माणसं आपण म्हणतो भजनामध्ये माझ्या राजाचा गुणगान गायलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आज आले किती गेले किती संपले भरारा संपलाही नाही आणि संपणारी नाही. माझ्या राजाचा बघा माझ्या राजाचा करा. काय आहे दशावतार मी जास्त घेत नाही. नको नको नाही नाही फक्त प्लेन मध्ये घ्या. प्लेन मध्ये कारण कसं असतं त्याची विटंबना केल्यावर होता म्हणून दशावतार नाही नाही म्हणजे घे हा आपण बुवा आता माझ्या का पाहू अंतरी हरवे जसे तुई भूल पाहू अंतरी हरवे जसे तुई भूल तो ताजा सुगंधाची तो ताजा सुगंधाची तो ताजा सुगंधाची तो ताजा सुगंधाची जायचे हो गेलो अरे गेलो होतं का वेगळं बाबा काय होते गेले श्यामना बरं गेलो तर गेलो जाताना घराला घेऊन गेलो खरोखर मंडळी होती. अरे तुला आता ऐकण्यासारखं काय भटकत एवढं आणि आता मोबाईल काय चालतं एक वाजता आयटम पटवली ती काही एक म्हणजे एकाच पायाचं दोन चपली दिलं कशी राहत ती गेली
की नाही ह्या काबल्यात काही लग्न नाही मिस कॉल आहे त्याला बघितलं दुसरं अरे पोरी बरोबर ऍक्टिव्ह राहायला पाहिजे कसं ऍक्टिव्ह व्हॅलेंटाईन डेला फिरतोस ना व्हॅलेंटाईन डे सबको असता पहिले रोज डे हगडे फ्रायडे चॉकलेट डे किस डे नंतर मग लवडे म्हणजे इंग्लिश मध्ये बोललाय लवडे म्हणजे प्रेमात होतो आणि काय नाही बोललो. आणि शेवटाक मग 8व्या दिवशी व्हॅलेंटाईन डे त्या दिवशी आपलं खाली फिरत होतो हो व्हॅलेंटाईन डेला त्या पोरमध्ये आज माझा व्हॅलेंटाईन डे काय सांगता आमच्या दुकानात सांगता आमच्या या पोर फिरत होता त्याच्या पाठीमागे पोर फिरत होता विचार करू का म्हणते बाबा आज मला फिरवलं आज म्हणता व्हॅलेंटाईन डे त्या पोर पण लय पोर पण लय पोरते लोक म्हणतात त्या पोर म्हणता माझ्या पाठीमा म्हणता माझ्या आवडता तो पोर झाला वो पोरा म्हणते त्याची काळजी सोड तुझ्या आवडते पाठी म्हणता माझा माणूसा हा अरे काय मग सगळ्यांका नको पाठवलंच ना आणि आमचा काय का सांगत होतो अरे उद्या पण आपण काय बोलतो त्या लोकांच्या कानापर्यंत जावं आणि ते गाणी बिण्याचा तुझे सफेद म्हणजे नवीन तू असतात अरे जरा स्टँडर्डमध्ये बसना कर स्टँडर्डमध्ये तर तो कंठ तुझं रुळणार ते आता किशोर कोकटे यांच्याकडून हे 115 रुपये तुम्हाला धन्यवाद कोकटे धन्यवाद उलटले ना कोकटे धन्यवाद
घेता येईल. अंजनीला सुद्धा तुला रामाचं वरदान, अंजनीला सुद्धा तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, मुखान बोला बोला जय जय हनुमान, मुखान बोला बोला जय जय तुझी राम भक्ती भगवती गाया, पाणपती गेला सिंधू याला धरावे भराव्या, पाणपती गेला सिंधू